नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारथावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं
सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायण संपत्ति ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मान् स्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण हो या सकळ विद्येंचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला टाळी वाजवा सर्वांनी टाळी 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 बोला पुंडली गबरदारी ज्ञानदेव नामवाची श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद व्यासपीठावरील समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र आधारवड आणि पंचकृषी आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा पवित्र भूमी श्री क्षेत्र आधारवड भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आईसाहेबांच्या पवित्र दरबारामध्ये वैराग्य मूर्ती आपणा सर्वांचे श्रद्धास्थान मठाधिपती पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य हरिभक्तिपरायण माधवजी बाबा घुले बाबा यांच्या अनंत कृपाशीर्वादाने प्रेरणेने तसेच हरिभक्तिपरायण पूजनीय वैकुंठवासी रंगनाथजी बाबा बेरवाडीकर यांच्याही अनंत कृपाशीर्वादाने हरिभक्तिपरायण दीनानाथ महाराज ऋषिकेश हरिभक्तिपरायण सुदामजी महाराज गायकवाड यांच्या वेदमंत्र उच्चाराने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. अनादिकालापासून हा उत्सव हा सप्ताह सुरू आहे. आल्यानंतर मला आदरणीय दादांनी माहिती दिली की आपल्या गावातील ज्येष्ठातले ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना जरी विचारलं की हा सप्ताह कधी सुरू झाला हा त्यांना सुद्धा नक्की वर्ष सांगता येणार नाहीत. अनादिकालापासून हा सप्ताह गावकरी मंडळी दरवर्षी संपन्न करतात आणि पहिलं वर्ष दरवर्षी कीर्तनाची वेळ असायची रात्री 9 ते 11 आणि पहिलंच वर्ष पहिलंच कीर्तन सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये संपन्न होते.
उपस्थितीमध्ये बराच फरक आपल्याला जाणवला असेल, बराच उत्साह आपल्याला जाणवला असेल. सर्व गावकरी मंडळी, माझ्या माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थित आहे. 7 ते 9 या वेळेची संकल्पना गावकरी मंडळींनी राबवल्याबद्दल टाळी वाजवून गावकरी मंडळींचं अभिनंदन करतो. कीर्तनाची खूप चांगली वेळ आहे. महाप्रसाद सर्वांपर्यंत पोहोचतो. माझ्या माता बहिणींना कीर्तनाचा लाभ घेता येतो, पुरुष मंडळींना कीर्तनाचा लाभ घेता येतो. आणि 9 वाजता भोजन प्रसाद आटोपला की आरामाला आपण कीर्तन ऐकून आनंदामध्ये घरी पोहोचतो. कीर्तन ऐकण्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं, ही भाग्यकारक गोष्ट आहे. म्हणून गावकऱ्यांचं अभिनंदन. आजच्या सेवेचा योग आदरणीय हरिभक्तीपरायण बाळोदादा बरे यांच्या आग्रहास्तव सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित आपल्या आधारवड गावातील समस्त भजनी मंडळ, सर्व ज्येष्ठ महाराज मंडळी, सर्वांना वंदन. गुरुवर्य घुले बाबांच्या सानिध्यामध्ये परमार्थ करणारी सर्व वारकरी मंडळींना सर्वांना वंदन आहे. गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गायन क्षेत्रामध्ये अल्पावधीत ज्यांनी गरुड झेप घेतली ते आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र आकाशजी महाराज आरसूळ महाराजांना वंदन आहे. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहेत, स्वररत्न, स्वर अलंकार, आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण तुळशीदासजी महाराज भानुसे बाबांना सुद्धा वंदने. जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. मृदंग रत्न, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण शुभमजी महाराज कड महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. सुंदर साऊंड आहेत राहुल दादा. राहुल दादाचं साऊंड आहे, आपल्या गावचं साऊंड आहे. टाळी वाजवा जोरात जोरात जोरात. राहुल दादालाही धन्यवाद आहे. विनेकरी बाबांकरता जोरदार टाळी वाजवा. उदंड आयुष्य लाभो सर्व आमचे टाळकरी महाराज मंडळींकरता जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात जोरात जोरात. महाराजांचं काय नाव आहे? हरिभक्तीपरायण भजन सम्राट पंडित महाराज. महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात. वा. आपण सर्वजण सप्ताहामध्ये तन मन धनानं सहकार्य करतात म्हणून हा सप्ताह सुरू आहे. गावातील प्रत्येकाचं या सप्ताहामध्ये योगदान आहे. सप्ताहाची व्यवस्था खूप छान आहे. मंडप छान आहे, लाईटिंग पण छान आहेत, बसण्याची व्यवस्था छान आहेत आणि मंडप जवळजवळ पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून उपस्थितीबद्दल आपणच आपल्याकरता जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात जोरात. वा. अतिशय चांगली उपस्थिती आपण दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. यूट्यूब चॅनल ऑपरेटर दादालाही धन्यवाद देतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या निळोबा महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित केलेलं आहे. नामस्मरणाद्वारे संत महापुरुषांच्या जीवनामध्ये घडलेल्या क्रांतीचं वर्णन या अभंगामध्ये आपण पाहूयात. विठ्ठल विठ्ठल तुमचं माझं जीवन आणि संतांचं जीवन या दोन्ही जीवन कार्यामध्ये आपण थोडीशी तुलना करूयात. तुमचं माझं जीवन हे सामान्यता आहे आणि संतांचं जीवन या सृष्टीमध्ये विशेष आहे.
4 बाबतींमध्ये विशेषत्व आपण संतांचं पाहूया. पहिलं विशेषत्व, संतांचं अवतार कार्य त्यांच्या स्वतःच्या मर्जीनं सुरू झालं, एक. दुसरं विशेषत्व, संतांचं कर्म त्यांच्या मर्जीनं त्यांनी पूर्णत्वाला नेलं, 2. तिसरं विशेषत्व, संतांच्या समोर आलेले भोग त्यांना ज्ञात होते तरी ते त्यांनी स्वीकारले, हे विशेषत्व 3. आणि चौथं विशेषत्व, संत महापुरुषांचं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मर्जीनं या विश्वाचा निरोप घेतला, 4. विठ्ठल विठ्ठल आपण या 4ही गोष्टींनी आपण परतंत्र आहोत. आपल्याला जन्माचं स्वातंत्र्य नाही, 1. आपल्या कर्माचं स्वातंत्र्य नाही, 2. आपल्याला भोगाचं स्वातंत्र्य नाही, 3. आणि आपल्याला देह ठेवण्याचंही स्वातंत्र्य नाही, 4. तुमचा माझा जन्म व्हावा अशी आमची इच्छा नव्हती तरी जन्माला यावं लागलं. त्याचं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. जन्माला यायची इच्छा नव्हती म्हणून तर जन्माला आलेलं बाळ हे जन्मल्याबरोबर रडायला लागतं. त्याचं कारण, त्याला 4 प्रकारचे दुःख समोर दिसतात. पहिलं जन्म, दुसरं मृत्यू, तिसरं जरा आणि चौथं व्याधी. हे 4 दुःख आहे. जन्माचं दुःख 1, मृत्यूचं दुःख 2, वार्धक्याचं दुःख 3 आणि रोगाचं दुःख 4. विठ्ठल विठ्ठल ते बाळ देवाला म्हणत असतंय, एक वेळ या दुरिता चार नको, हे दुःखच नको. या दुःखापासून मला वेगळं करा. 8वीन पाय हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंग. जन्माचं दुःख 1, कर्माचं दुःख आहे 2, भोगाचं दुःख आहे 3 आणि चौथं देह ठेवण्याचं दुःख आहे 4. मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की या धर्ममंडपातनं कोणाला जावंसं वाटतं बरं? म्हणजे घरी नाही, कोणाला जावं वाटतं? जायचं म्हणजे घरी नाही. गोईंग टू यमपुरी, राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसनखई, जेथून पुन्हा येण्याची नाही. जातस्य ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्ममृतस्य च, तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा श्लोक. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यू लोकातील अंतिम सत्य प्रतिपादित करतात. वेगवेगळ्या प्रकारचे घटक बदलत राहतील, माणसाच्या जीवनमानामध्ये बदल होतील, परंतु मृत्यूच्या बाबतीत कोणताच बदल होणार नाही. 5000 वर्षापूर्वी मृत्यू येत होता, आजही मृत्यू येणार आहेत आणि 5000 वर्षानंतर सुद्धा मृत्यू येणार. उपजेते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. मृत्यू आहे, आपल्याला जाणंही जाणं आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी एक्सपायरी डेट फिक्स आहे, म्हणजे मृत्यूची तारीख नक्की आहे. शुभम दादा मेडिकलमधून एखादं मेडिसिन घेतलं तर त्याच्या 2 तारखा असतात. पहिली मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि दुसरी एक्सपायरी डेट असते. कंटेंट्स असतात, MRP असते, बरोबर. आपण मेडिसिन घेतल्याबरोबर पहिली तारीख एक्सपायरीच पाहतो. हो, प्रॉडक्ट तसं लॉन्च होत नाही, बरोबर आहेत की नाही. मेडिकल फील्डमधली सगळी मंडळी आहेत पहा. आकाशदादाच्या पुढं DRX लिहिलेलं आहे ना. मेडिकल फील्डमधले प्रॉडक्ट लॉन्च होत नाही. कंपनीमध्ये प्रॉडक्ट तयार झालं शुभम दादा, ते मार्केटमध्ये येतानाच त्याच्यावर लेबलिंग केलं जातं. लेबलिंग केल्याशिवाय हे काही प्रॉडक्ट येत नाहीत. तसं जन्म येतानाच तुमच्या माझ्यावरती लेबलिंग आहेत. पहिली जन्मतारीख
आणि दुसरी मृत्यूची तारीख. विठ्ठल 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 सामान्यत्व आहे. संतांचं विशेषत्व सांगू आणखीन एक ऐका. आपल्याला वैकुंठवासी ही उपाधी देह ठेवल्यावर लागते का जन्म घेतल्यावर लागते? जन्माला आल्यावर उल्लेख होतो वैकुंठवासीचा का देह ठेवल्यानंतर उल्लेख होतो? देह ठेवल्यानंतर. त्याच्यातही प्रिंटर ठरवतो वै कै कसव काय टाकायचं त्यांच्या हातात आहे. फ्लेक्सवर वै कै कसव हे 3 स्थान आहे आपले पुढचे. वैकुंठवासी, स्वर्गवासी आणि कैलासवासी. फ्लेक्स छापणारा ठरवतो काय टाकायचं. माझ्या जगद्गुरूंनी जन्माला आल्याबरोबर सांगितलं की आपण कुठून आलोत, आम्ही कोण आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याच काळराशी. आम्ही वैकुंठवासी आलो याच काळराशी. आम्ही वैकुंठवासी आलो याच काळराशी. आम्ही वैकुंठवासी आलो याच टाळी वाजवा आकाशदादांकरता. महाराजांनी स्वतः सांगितलं आम्ही वैकुंठवासी. आपण म्हणू का हो आम्ही वैकुंठवासी? घाबरतो आपण म्हणायला. आपण म्हणू शकत नाहीत. हे म्हणण्याचं धाडस आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास. बोलिले जे ऋषी साच भावे वरवराया. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. माझ्या जगद्गुरूंनी 42 वर्षाची कारकीर्द या विश्वाला दिली. ऐका, 21 वर्ष प्रपंच अनुभवला, 21 वर्ष परमार्थ अंगीकारला आणि 42 वर्ष पूर्णत्वाला जात असताना या विश्वाला पंचम वेद दिला प्रासादिक रूपानं. संसारामध्ये कसं असावं हा सोपा सिद्धांत या विश्वाला दिला. आणि ज्यावेळी निरोप घ्यायचा त्यावेळी ते स्वतःहून म्हटले आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. हे म्हणू का आपण? म्हणू, पण सकाळी पुन्हा राम राम घ्यायला गावात हजारे परत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंत काळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकाळा संता तो शविले. माझे निळोबारा वर्णन करतात. अद्भुत क्रांती आहे. प्रत्येक संतांचं चरित्र पहा. माझ्या जगद्गुरूंचं सदेह वैकुंठ गमन या विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या मर्जीनं काम संपलं, निरोप घेणं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी कार्य पूर्णत्वाला नेलं. बघा, मोठ्या माणसांचं आयुष्य शिल्लक राहतं, काम संपून जातं. आपलं उलट आहे, आपलं आयुष्य संपून जातं, काम शिल्लक राहतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 16व्या वर्षी आकाशदादा निर्णय घेतला
की मला संजीवन समाधी घ्यायची. श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा आले, विश्वाला 16 वर्ष दिले, माझ्याकरता 2 वर्ष द्या. थांबले 2 वर्ष. बरं, आता 16 आणि 2 किती? 11. 16 आणि 2 18. 18व्या वर्षी काळ आला. संत श्रेष्ठ सोपन काका महाराज म्हणे माझ्याकरता 2 वर्ष द्या. 18 आणि 2 20. 20व्या वर्षी काळ आला. आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताई माता म्हणे माझ्याकरता 2 वर्ष द्या. 20 आणि 2 22व्या वर्षी ज्यावेळी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आले, त्यावेळी श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा जोरात टाळू पडू लागले. आजपर्यंत कधी प्रवृत्तीवर नव्हते दादा, आणि आज मात्र दादा ढसढसा रडायला लागले. बांधिला पेंडीचा सुटला शियाळा, तृणरानो माळा पांगलीसे नामा मनी लेवा पेटला करा भगवान पांडुरंग परमात्मा श्री गुरु निवृत्तीनाथ दादांकडे गेले, सांत्वन केलं. भगवान परमात्मा श्री गुरु निवृत्तीनाथ दादांना घेऊन आले. दोन्ही हातांना माऊलींना धरलं. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीशी. अहो हसतमुख माझे ज्ञानदादा समाधीवर निघतात. एका बाजूला परमात्म्याने हात पकडलायत, एका बाजूला श्री गुरु निवृत्तीनाथ दादांनी हात पकडलायत. नदीची या मासा घातले माझवण, तैसेची जनवण कालवले. दाही दिशा धुंद उदय असता माझी, तैसेची गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ, झाकिले डोळे ज्ञानदेवे. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन, झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. वारकरी मंडळी गेले भगवान पांडुरंग परमात्म्यांकडे, देवा एवढ्या लवकर माऊलींना समाधी देऊ नका. अहो माऊलींमुळे आम्हाला आनंद कळाला, माऊलींमुळे आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली, माऊलींमुळे आम्हाला हरिपाठ कळाला, माऊलींमुळे आम्हाला पंढरीची वारी कळाली, माऊलींमुळे आम्हाला भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पाहता आलं. सगळ्यात पहिले वारी करणारे माऊली ज्ञानोबा आहे. आमच्या अगोदर त्यांनी वारी केली, आज आम्ही वारी करतोय. ज्यांच्या मुखातला गोडवा इतका प्रचंड आहेत ना, की विश्व जोडण्याची ताकद ज्यांच्या मुखामध्ये आहे, ते मुख, ते अंतःकरण, ती श्रीमंती परत पाहायला मिळणार नाही. देवा नका देऊ समाधी. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस, मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा, तू उजेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी, देवोनी किनारा मनाच्या होडीचा, सारंग हरवला, माझा या विश्वातला प्रत्येक वारकरी माऊलींकरता रडत होता. दगडाचंही काळीज असणाऱ्याला पाझर फुटेल असा तो प्रसंग होता. नामसाधनेद्वारे स्वतःच्या इच्छेनं देह ठेवण्याचं सामर्थ्य या विभूतींना प्राप्त झालं दादा. प्रत्येक संत विभूतींचं चरित्र जर आपण पाहिलं, अभ्यासलं, तर प्रत्येक संत महापुरुषांचा समारोप जो आहे तो स्वतःच्या मर्जीनंच आहेत. शांती ब्रह्मश्री नाथबाबांनी तर स्वतःच्या समारोपाची आमंत्रणं दिले पैठण क्षेत्रामध्ये.
प्रत्येकाला घरोघर जाऊन सांगायचे उद्या सकाळी या बरं का. माणसं म्हणायची काय आहे उद्या? अहो माझा अंत्यविधी आहे ना. अंत्यविधी? अंत्यविधीचे आमंत्रण देणार आहे कुणी आजपर्यंत? हातपाय धुवायला या म्हणतील, साखरपुड्याला या म्हणतील, लग्नाला या म्हणतील, पंक्तीला या म्हणतील, पण अंत्यविधीला? अहो अंत्यविधीला आमंत्रण देऊन थांबले नाहीत नाथबाबा. नाथबाबांनी अंत्यविधीची तयारी करून ठेवली सगळी. स्वतः बांबू आणले, शरमड आणलं, पांढरं कापड, गुलाल, अगरबत्ती, कापूर, काडीच पेटी, गाडगं, त्याच्यावर एक छोटं गाडगं, तांदूळ शिजायला पातीलं. तू म्हणाली यादी देतो काय काय गावात हा. हे सगळं साहित्य स्वतः आणून ठेवलं. ऐका बरं का, नाथबाबांनी देह ठेवला, पैठण हादरलं, शांतीचा सागर बुडाला. नाथबाबाची अंत्ययात्रा निघाली. हरिपंडित शेकडी घेऊन चाललेले पुढं. हे वारकरी मंडळी रडत होते. खांदेकरीने उचललं आणि खांदेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. एक खांदेकरी दुसऱ्याला म्हणे का रे, हा नाथ कायम आपल्या विरोधात राहिला पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला ना. यानं जगाकरता लई मोठं काम केलं म्हणे, पण जग आलं की याला खांदा द्यायला, चालला तर आपल्याच खांद्यावर ना. अहो नाथबाबांनी ते वाक्य ऐकलं ना. शुभम दादा नाथबाबा तिरडीवर उठून बसले. पंत मला खाली ठेवा. मला सांगा अंत्यविधीतले माणसं थांबले असतील का आता? नाथबाबा पायी घरी आले बरं का. काळ सार्थक केलं त्यांनी. ऐका बरं का, बघा काय चमत्कारी. दंतकथा नाही, चरित्रातला भाग येत हा. दुसऱ्यांदा नाथबाबांनी देह ठेवला. आदल्या दिवशी आमंत्रण दिले, सगळी प्रक्रिया. आता अंत्ययात्रा निघाली. खांदेकरी म्हणे कोणी कोणा संग बोलू नका, आता हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. निघाले. पिन ड्रॉप सायलेन्स. पंडित महाराज टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता अंत्यविधीमध्ये. माता बहिणींना सांगितलं खांदेकरींनी लांब जाऊन रडा. एखादी ओवी आवडली तर बाबा पुन्हा उठून बसन. लांब जाऊन रडा. शांतता. गावाच्या मध्यभागी आली अंत्ययात्रा. वेशीजवळ एक घर होतं. त्या घरातली मुलगी सासरला निघाली. मायली की वाट्यावर आल्या. अंत्ययात्रा आडवी गेली. मुलीची आई म्हणे कोण गेलं का आज? म्हणे नाथबाबा. म्हणे काय नाथबाबाला आज जायला सुचलं? उद्या नाही गेले माय लेकराला अपशकून झाला ना. नाथबाबा पुन्हा उठून बसले. ताई तुमच्या लेकीला वाटीला मी उद्या जाईल. अखेर प्रस्तावना थांबवतो. आता अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतोय आपण. प्रस्तावना खूप सुंदर आहे, खूप छान आहेत. समारोप ऐका प्रस्तावनेचा. नाथबाबांनी स्वतःच्या मर्जीनं कोणाच्या खांद्यावर न जाता पवित्र गंगा गोदावरी मातेच्या तीर्थामध्ये स्वतःचा देह समर्पित केला. हे सामर्थ्य आलं कोणत्या साधनेनं, त्या साधनेचं वर्णन माझे निळोबाराय करतायत. अभंगाचं पहिलं चरण. नामवाची
आता नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. माझे निरोबर आहे. साधना सांगतात 3 साधना. 1 नाम वाचे, वाचन भगवंताचं नामस्मरण. 2 श्रवण कीर्ती, श्रवण इंद्रियाद्वारे भगवंताची कीर्ती ऐका. 3 पाऊले चित्ती समान, भगवान परमात्मा विटेवर उभे आहेत, त्यांचा उल्लेख पाऊले या शब्दाने केला जातो. जे विटेवरचे परमात्मा आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये सतत चिंतनात ठेवा, त्याला म्हणतात पाऊले चित्ती समान. विठ्ठला विठ्ठला आपल्याला वाणीचे साधन दिलंय. वाणी हे भगवंताचं भजन करत आहे. आणि जी गोष्ट ज्या कामाकरता मिळाली आहे त्या गोष्टीचा उपयोग त्या कामाकरताच झाला पाहिजे. एक जण बाजारात गेला, पावसाचे दिवस होते. बाजारात गेल्यावर एका दुकानदाराला म्हणे छत्री द्या हो. दुकानदाराने 3 छत्र्या समोर आणून ठेवल्या, 200, 300 आणि 500. हा म्हणे छत्री कमीत कमी 50-100 वर्ष टिकल अशी छत्री द्या. पुन्हा पुन्हा दुकानात यायला वेळ नाही मला. दुकानदार म्हणे 500 वाली घेऊन जा, 100 वर्ष लिहून देतो टिकणार. फक्त 2 गोष्टीपासून सांभाळायचं, उन्हापासून सांभाळायची आणि पावसापासून सांभाळायची. मग ती काय देवघरात ठेवायला आणायची का काय छत्री? ज्या गोष्टीचा उपयोग ज्या कामा करतायत त्या गोष्टीचा उपयोग तिथंच झाला पाहिजे. तसं वाचेचा उपयोग घेई 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 रे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताचं भजन घडावं या वाणीनं. विठ्ठला 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 भजन या जगातली सगळ्यात पवित्र साधन आहे. पण भजन करताना, परमार्थ करताना सगळ्यात महत्त्वाचा अलंकार कोणता असेल तर त्या अलंकाराचं नाव आहे नम्रता. राम नाम तो सब लेते है चोर ठक ठाकुर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम है कुछ और. राम राम सगळेच म्हणतात, पण सगळ्यांचा उद्धार होतो का? विठ्ठला 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 भगवान श्री प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा परिसर आहे. शबरी मातेनं भजन केलं. शबरी मातेनं भजन करत असताना अंतःकरणात जी आर्तता होती ती आर्तता देवाला प्रिय आहे, ती नम्रता देवाला प्रिय आहे. आणि शबरी मातेचा प्रसाद सुद्धा देवाला प्रिय आहे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. नम्रतेनं, श्रद्धेनं, शुद्ध सात्विक भावानं, प्रेमानं केलेलं भजन देवाला आवडतंय. आश्रमात या कधी रे येशिला, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. श्रीरामचंद्रा रघुनाथा कधी भेट देशील जाता जाता. हरे रामा रामा रामा
हरे राम 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 हरे हरे. भजन केलं माझ्या शबरी मातेने. हे राम राम रटते रटते राम राम रटते रटते बीते उमरिया रघुकुल तिलक बहाओगे सबकी डगरिया रघुकुल तिलक बहाओगे सबकी डगरिया रघुकुल तिलक बहाओगे टाळी वाजवा महाराजांकरता. शबरी मातेनं आर्ततेनं आवाज दिला प्रभूंना. अंतःकरणामध्ये नम्रता पाहिजे. ज्येष्ठ मंडळींचे वाक्य आहे, अर्ध वाक्य तुम्ही सांगा, अर्ध मी सांगतो. मला अर्ध काय आठवा ना बा, तेवढं वाक्य सांगा बरं. हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा पुढं काय, बस कळालं कीर्तन तुम्हाला आता. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा, मुंगीला रव्याचा साखरेचा गुळाचा नैवेद्य. त्याचं कारण नम्रता आहे. 5 वाक्य ऐका. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देव होतो 5. नम्र झाला होता अनंत वा वा वा. टाळी 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 टाळी. नम्र झाला होता तिने कोंडिली अनंता. अंतःकरण शुद्ध ठेवा, नम्र ठेवा. माझे हनुमानजी महाराज, माझे भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब दररोज यांचं दर्शन घ्या. त्याचं कारण भगवंत आम्हाला सांभाळतात. मी आधारवाडला आलो असं मी म्हणूच शकत नाहीत. मला भगवंत इथपर्यंत घेऊन आलेत म्हणून तयाचे भजनात चुकू नको. पण कसं, नामवाचे श्रवण कीर्ती, भजन ऐका, पारायण ऐका, हरिपाठ ऐका, काकड आरती ऐका. पाऊले चित्ती समान. आपलं चित्त शुद्ध सेवा, चित्त शुद्ध पाहिजे. शुद्ध सात्विक चित्तानं भगवान परमात्म्याचं भजन केलं की ते भजन देवाला आवडतं. नाहीतर भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेना. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहातारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा. विठ्ठला विठ्ठला नामस्मरण कसं असावं याकरता एक प्रसिद्ध उदाहरण. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव. त्या गावामध्ये श्यामा नावाची गणिका राहत होती. गावकरी मंडळी या भगिनीला उपेक्षितपणे वागणूक द्यायचे. हे अरे काय येतेस गावात, तू तुझं तोंड दाखवत जाऊ नकोस, यायचं नाही गावात.
या भगिनीचं दुर्दैव, तिला एक मुलगी झाली की ज्या मुलीला फक्त आईचं नाव माहिती होतं, वडिलांचं नाव देता आलं नाही. गणिकेची मुलगी, वेश्येची मुलगी. 12-15 वर्षाची मुलगी झाली. ऐका बरं, मुलगी एवढी सुंदर, एवढी रूपवान, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती. 12-15 वर्षाची मुलगी गावात आली. गावकऱ्यांनी विचारलं, हे बाळ, काय नाव तुझं? कानोपात्रा. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव माहित नाही. कोण आहेत तुझे वडील? माझ्या कानोपात्रा मातेनं घरी यायचं, आईला विचारायचं, आई माझे वडील कोण आहेत ग? माई लेकींनी ढसढसा रडावं. वडील कोण आहेत माहीत नाही. आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी भेटले तर माझ्या कानोपात्रा मातेनं विचारायचं, दादा माझे वडील कोण येतो? आई माझे वडील कोण येतो? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल मला? गावातील एका ज्येष्ठ विभूतीने सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. आळंदीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. माझे कानोपात्रा माता माऊली ज्ञानोबरायांकडे आल्या. माऊली माझे वडील कोण येतो? माऊली म्हणे, जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेलेत त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहात आपण? म्हणजे मला वडील नाही आहेत का? आहेत. तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत. कुठे आहेत आपले वडील? पंढरपूरला जा. विश्वाचे मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहत. कानोपात्रा माता पंढरपूरला आल्या. भजन करत करत चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाल्या, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, दर्शन बारीमध्ये उभ्या राहिल्या. भगवंताच्या भेटीकरता आतुर झालेत अंतकरण. माझी आई इथं आहे, माझे वडील इथे, माझं सर्वस्व इथं आहे, मला कुठं जायचं नाही. आता माझं सर्वस्व मला भेटणार आहेत. अंतकरणामध्ये व्याकुळता आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पेटी लागी जीवा लागली से आस. दर्शन बारीमध्ये उभ्या आहेत कानोपात्रा माता. एक वारकरी पळत आला. हे बाळ, काय नाव तुझं? कानोपात्रा. तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाचं सैन्य आलंय, ते तुला शोधतंय, जावं लागेल तुला. कानोपात्रा माता म्हणे, मला कुठं जायचं नाही. माझी आई इथं आहे, माझे वडील इथे, माझं सर्वस्व इथं आहे, मला कुठंच जायचं नाही. माझ्या कानोपात्रा माता पळत आल्या. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या समोर येऊन उभ्या राहिला. आधारवडकर मंडळी, आपण थोड्या वेळ पंढरपुरात चला. कल्पना करा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या दरबारात आपण उभे आहोत. माझे कानोपात्रा माता भगवंताला डोळे भरून पाहतात, भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारतात, नेत्राश्रूंनी अभिषेक घालतात. दरबारामध्ये वारकरी मंडळी भजन करत होते. कानोपात्रा माता देवाला विनंती करतात, देवा मला सैन्य शोधते. माझे आई तुम्ही आहेत, माझे वडील तुम्ही आहेत, माझं सर्वस्व तुम्ही आहेत, माझं रक्षण तुम्ही करा. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांना आवाज दिला, पांडुरंगा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला,
विठ्ठला तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला घरातच कारावास सोसलार रात्रंदिस तुझा मानुनी आकौल नाही ओलांडलीस गोड लागना शिवार गोड लागना शेत चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावते रेत तुझ्या नामाविनसे काही ताव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण पंढरपूरला गेलो, पहिले दर्शन कानोपात्रा मातेचं घेतो का माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो? पहिले दर्शन कोणाचं घेतो? कानोपात्रा मातेचं घेतो. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. स्वतःच्या इच्छेनं देह समर्पणाचं भाग्य प्राप्त झालं. 3 साधनेद्वारा नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. जी मंडळी भजन करतात त्यांच्या जीवनामध्ये हीच क्रांती घडते. अभंगाचं 2रं चरण. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने.
करता विठोबा रखुमा जय जय आणि वाजवा मायबाप सर्वांनी भजन करा मायबाप बोला बोला सार्थक गेला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. जेवढा वेळ ईश्वरानं आपल्याला दिला तेवढा वेळ भजन करा, वडीलधाऱ्यांची सेवा करा, माता बहिणींचा आदर करा. पण या सगळ्यातून एक काळजी घ्या, अंतःकरणात अहंकार येऊ देऊ नका. आपली छोटी सेवा असली तरी त्याचा समारंभ निर्माण करण्याची ताकद भगवान पांडुरंग परमात्म्यांमध्ये आहे. म्हणून कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. आपण किती दिवस जगणार आहोत माहीत नाही, पण कसे जगणार आहोत आपल्या हातात आहेत. म्हणून देवाला विनंती करू की आमच्या जीवनामध्ये किती संकट आलेत तरी तुम्ही आमच्या सोबत असले ना तरी ते संकट राहत नाहीत. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा
भटक रहा राहों में बाबा पार लगाओ ना, तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल है रास्ता जल्दी आओ ना, तीन बाण के धारे तीन बाण चलाओ ना, मुश्किल है रास्ता अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे, बाबाजी हमारे साथ रहो, इतनी प्रार्थना आहे. देवाला विनंती करू आपण की आपण आपल्या सोबत थांबावं. ज्या ज्या वेळी आम्ही संकटात असू, आनंदात असू, आपण आमच्या सोबत थांबावं, कारण विश्वाचे मालक आहेत ते. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे. छोटू की विपदा को बाबा, छोटू की विपदा को बाबा आग लगाओ ना, तीन बाण के धारे तीन बाण चलाओ, मुश्किल है रास्ता अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. चला आनंदात राहा. किती दिवस थांबायचे माहीत नाही, मग क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे. आयुष्याच्या आकडेवारीपेक्षा आपण दिलेल्या योगदानाला महत्त्व आहे. माऊलींचं आयुष्य 22 वर्षांचं आहे, विश्व माऊली झाले. जगद्गुरूंचं आयुष्य 42 वर्षांचं आहे, 3 जगद्गुरूंपैकी 1 जगद्गुरू झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान घोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तुमच्या माझ्याकरता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. तुमच्या माझ्या अंतःकरणातलं भगवं अधिष्ठान जिवंत ठेवण्याचं काम छत्रपतींनी केलं. धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी केलं. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, पुन्हा जन्मण्याची अजल राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. जगात अनेक राजे होऊन गेलेत, पण एकच राजे आहेत की ज्यांची आरती केली जाते. शिवशंकराचा
नर राक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय हलत वारी आरती गाया. देव जय देव जय शिवराय जय देव जय देव जय शिवराय हलत वारी आरती गाया. जय 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 शिवराय ताडी 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 आधार वर्कर ताडी ताडी टाळ जोरात वाजवा टाळ हा ताडी 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 एक ताडी. शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नररक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय हलत वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराय आरती गाया आरती गाया आरती गाया. सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी मग 2 मिनिटं छत्रपतींकरता 2 मिनिटं हात वरती करा. मंदिरातले आमचे सगळे तरुण मित्रमंडळ हात वरती करा आणि जोरात छत्रपतींचा जय जयकार झाला की संपलं कीर्तन लगेच महाप्रसाद. हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज यशवंत गुणवंत कीर्तिवंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती धर्मवीर शंभू महाराज की. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की. पांडुरंग परमात्मा की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराम